हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल विथ अनदर न्यू ब्लॉग. तर माझी झाली आता जस्ट आंघोळ. आता वाजले 7:30 आणि ही बघा आंघोळ करायची बाकी आहे. आणि आज आहे इंडिपेंडन्स डे, तर हॉलिडे आहे. सो आज रात्री चोरहंडी पण आहे. सो आम्ही लोक जाऊ, ते मी तुम्हाला दाखवेलच. आणि ते काहीतरी ढोल वगैरे वाजवतात, बघूया काय काय नाही. सेलिब्रेशन रॅली वगैरे निघते आय गेस, देखते. सो तुमच्या सर्वांना हॅपी इंडिपेंडन्स डे. आणि इथून ना मस्त रॅली निघाली, भारी वाटतं. सगळ्यांनी असं ट्राय कलरमध्ये कपडे वगैरे घातले. दाखवते तर असं होतं तसं मी पाहिलं. आणि आता सर्वजणांच्या आंघोळ होतील, त्याच्यानंतर बघू मग आजचा नाश्ता वगैरे काय. आणि आता आम्ही गाईस काल आम्ही लावलेलं तेल, मम्माने तेल लावून दिलेलं केसांना. एवढं चांगलं तेल आहे पण जातच नाही केसांमधून. एवढं किती घासलीस धुतली केस तरी तेल जात नव्हतं. बट ठीक आहे, मम्मा बोलली चांगलं आहे ना, नाही जात आहे. चांगलं ना, चिकचिक लागतं ना मग. सो न्यू तेल नीतामा सांगून गेलेली की तेल ते. सो ते तेल मम्माने बनवलेलं आणि आमच्या डोक्याला लावलेलं तिघींच्या पण रात्री झोपताना. बघू आता काय रिझल्ट येते. जर चांगला रिझल्ट असेल तर मी नक्की शेअर करेल ते. तर मम्मी बनवते नाश्ता. नाश्त्यात बनतात आज आमच्याकडे पोहे बनत आहेत. आणि ते चालू आहे पोहे बनवायचा कार्यक्रम. काय हा पोहे. तर आज बनतायत मस्तपैकी पोहे. नो चपाती, नथिंग. आज सुट्टी आहे. बोलते बनवायचे चपाती पण नंतर म्हणजे दुपारच्या जेवणात नाही तर संध्याकाळी जेवणात बनेल. चालू आहे तिचं. सर्दी झाली, डोक्यावर रांगोळ घेतली तर सगळ्यांना. हे बघा मस्त पोहे सुटसुटीत करून घेतलेत. आणि आता ते जाणार आहे त्याच्यात. आणि ते एक्स्ट्रा शेंगदाणे ते काढून ठेवले. लोण्याचा गोळा तुला खायला देते, लोण्याचा गोळा तुला खायला देते, खायला देते घेऊन येते. दुपारी हे बनव, मग ते बनव, मग ते पण बनव आणि ते पण बनव. लापेश्वर डायरेक्ट लापेश्वर दुपारी. तर बघूया आता. मस्त पोहे आईकडे जायचंय. आईकडे आज आईकडे जायचंय नाश्ता करून जाऊया. येस, आज आम्ही आईकडे जाणार. मस्त आम्हाला सुट्टी आहे म्हणून आईला सतवायला जाणार आहे आम्ही आज. आहे ना मम्मी? आहे ना मम्मी? आईला सतवायला जायचं ना. होय, तरी पण आईकडे जाणार. आम्ही आईकडे जाणार म्हणजे मामाच्या घरी. आमचा मामा जवळच राहतो आमच्यापासून. मग आम्ही मामाकडे राहायला पण नाही, असं आम्ही बोलू पण नाही शकत की आम्ही मामाकडे राहायला चाललोय. मामा इथेच राहतो. कारण कसं जाणार, काय ह्यांची मामी आहे ना, दोन्ही पण कुचके आहेत. हे आहे मामी काय बोलते बघ. राणी ना लय कुचकी आहे, स्वाती त्याच्यापेक्षा कुचकी आहे. हे तुम्ही दोघी पण बघताय ना, कमेंट करा. आई बघ कशी बोलते तुझ्या सुनेंना. आई तर टिप्पल कुचकी आहे. बघितलं गाईज, मुद्दामून मस्ती करते, मुद्दामून. चलो नाश्ता देईल मम्मी आता. आम्ही मस्त आता रील एडिट करते बसून. मला कृष्ण जन्मला. लेमन हवे का कोणाला? हे
पोहे सगळ्यांना घेऊन जा, चम्मच घे. यार काय हे का मस्त पोहे संपले. 4च प्लेट बनवलेल्या. बस झाले. लेमन दे ना. लेमन जास्त काय आतमधून दे. लेमन काढू. लेमन म्हणजे लिंबू. आम्ही इथं बसलोय आणि बघा पाठ करून बसले आम्हाला खायला. आणि इथे आमचे चालू आहे रील एडिट. ही बघा पोहे खाते ताई. आणि आज आहे चोरंडी. आम्ही जाणार आहे संध्याकाळी चोरंडीला खाली. सो वेलकम बॅक. दुपारी काय दाखवलं नाही मी एवढं, पण मम्माने जेवण वगैरे बनवलेलं. काय होतं, डाळ भात होता आणि चपात्या केलेल्या गरम गरम मस्तपैकी. जसं ती बोललेली की मी नंतर चपात्या करेल दुपारी, तर तिने चपात्या पण केल्या होत्या. आणि सोबत काय होतं, ते वांग बटाटे आणि काहीतरी मिक्स होतं त्याच्यात, अजून त्याची भाजी होती. सो ते पण होतं. मी तर काय जेवली नव्हती. आणि तर वाजलेत 7:30. मम्मी, प्रियाताई, पप्पा गेलेत आईकडे आणि पूर्वा कुठेतरी गेली आहे खाली. सो मी एकटीच घरी आहे. एवढा कंटाळा येतोय ना. हे लोक नसले ना की मला जाम बोर होतं. हे लोक असले की सारखे बोलतात ना, असं काय ना काहीतरी टोचन विचन देत असतात. जरा मज्जा येते. पण आता कोणीच नाही येते. येतील वाटतं. आणि आम्ही आम्ही संध्याकाळी चोरंडीला जाऊ खाली 10पर्यंत. 10 10:30ला. तर मोस्टली लेटच फोडतात 12पर्यंत गेस. सो आम्ही जाऊ तिकडे. बघूया आता. आणि तुमच्या इथे चोरंडी होतीये कुठे कुठे ते मला कमेंट करून नक्की सांगा. सो आजकाल खूप कमी कमेंट येत आहेत, माहिती नाही का, बट ठीक आहे. कमेंट करा गाईज, सपोर्ट करा. तुमचा सपोर्ट खूप गरजेचा आहे. तुम्ही सपोर्ट कराल तर मी पुढे जाईल असेल. सो ब्लॉग बघत राहा. आणि भेटूया आता. मम्मा बघू काय जेवण वगैरे. मला तर नाही वाटत ती जेवण काय बनवेल एक्स्ट्रा, कारण आम्ही दुपारी काय खाल्लंच नव्हतं जास्त कोणी. तेच खावं लागेल. भेटूया. तर आता आम्ही बसलोय जेवायला. तर वाजलेत 10 वाजलेत. आणि मी डाळ भात आणि लोणचं घेतलंय. हे बघा, डाळ भात आणि लोणचं घेतलंय. आणि मम्मीने कसली तरी भाजी बनवली आहे वांग्याची. वांगण पॅटो. येस, वांग आणि बटाटे ब्रिंज. तर असं आहे. आणि आता आम्ही जेवण घेतो. जेवण झाल्यावर भेटूया. तर गाईज आता वाजले 11:30. आणि पाऊस खूप पडतोय. पाऊस इतका पडतोय ना, म्हणून आम्ही खाली नाही गेलोय सध्या तरी. आता झालाय कमी पाऊस. बघूया आता आम्ही चाललोय खाली दहीहंडी चोरंडीला. सो मी तुमच्यासोबत शेअर करेल की काय काय नाही होत आहे तिकडे. स्टेडियम ब्लॉग स्किप करू नका गाईज. काय तिचं नाव आहे, रेक्टम काहीतरी आर वरून आहे. गाईज जाम पाऊस पडतोय. एवढा पाऊस आगाव आहे ना, एवढा आगाव की आत्ताच पडायला लागलाय. आत्ताच, आजच. लेट्स गो गाईज. बोला मी येतोय. त्याला बोल की यायला इकडे. बघताय तुम्ही गर्दी बघा, गर्दी बघा गाईज, गर्दी. भिजू नको ना ताई मला. एवढी गर्दी कचऱ्यासारखी गर्दी आहे ना. म्हणजे लिटरली अख्खा रस्ता आहे ना पॅक झालाय. जी आमची गल्ली आहे ना राजाची, ती पॅक झाली आहे, पूर्ण पॅक. काय भिजतीये मी, पूर्ण पॅक झाली आहे. सो आता आम्ही चाललोय. आणि मी कपडे चेंज केलेत मस्त का. पूर्ण गर्दी. बघूया, पूर्ण पॅक झालंय. पाऊस येतोय. भिजायची तर मन आहे, पण भिजायचं नाही आम्हाला. हे कपडे कुठे आहे? इकडे बोला. कोणत्या गेटला? आम्ही आलोय. आम्ही दिसतोय कुठे कुठे? हा ठीक आहे, चालेल. हा.
हा तिथं बोला चायना लेसच्या इथं आहे त्या काय बाई इथं उभ्यात ना. खिडकीतल्या ताईया नावा ताई भिजू नको ना, फोन भिजतोय. आम्ही आलोय बघतोय मस्त एन्जॉय करतोय एन्जॉय. आणि राहुल दादा आहे ना तिकडे उभा आहे, त्याला फोन केला त्याचं लक्ष नाही आहे बिलकुल. इकडे कॉर्नर मध्ये उभा आहे बघा राहुल दादा, इथेच आहे. त्यांची छत्री हे करायला लावा त्यांना. 5 कराचा बॉल गोविंदा 5व्या स्तरावरती करण्यासाठी सज्ज होत आहे. सुंदर अशी 4 पट आणि हा बॉल गोविंदा 5व्या स्तरासाठी सज्ज आहे. आणि 5 स्तराची कडक चढावे. जय मल्हार गोविंदा वर्गाला सर्व शुभेच्छा. 5 स्तर राहुल दादा डान्स करतोय. गाईज आम्ही चाललोय आता घरी. थंडी तर फोडली नाही, खूप वाजलेत आता 12-15 झालेत. म्हणून आम्ही विचार केला घरी जातो. कोणच नव्हतं थांबलेलं, बेटर आहे की घरी गेलेलं. रस्त्याला पण कोण नाही, फक्त आमची गल्ली गजबजलेली आहे तिकडे तेवढी. आता सुमसम झाली आहे, फक्त पोरा उभी आहेत मंडळातली बस. आणि आम्ही चाललोय घरी. आता घरी जाऊ. एवढा पाऊस येतोय ना, आवाजाने समजत असेल तुम्हाला, बट ठीक आहे. काय ही छत्री पण बंद कर ना यार. गाईज आम्ही आलोय घरी. मी पूर्ण भिजली आहे, चिपचिप झालंय डोकं. आजच सकाळी आंघोळ केली.